Project Tiger is a tiger conservation program launched in April 1973 by the government of India during Prime Minister Indira Gandhi's tenure. Kailash Sankhala was the first director of Project Tiger. As the Bengal tiger is the national animal of India, this project aims to stem the dwindling population of big cats and work to increase their numbers. म्हणजेच कशासाठी, दॅट इज कशासाठी हा प्रोजेक्ट टायगर सुरू झाला हे आपण आता बघितलं. याचबरोबर आपल्याला अजून सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. हा जो प्राणी जे आपण रिझर्व्ह बनवतो, प्रोजेक्ट टायगर असं केलंय, प्रोजेक्ट लायन किंवा प्रोजेक्ट एलिफंट, हे जे बनवतो आपण प्रोजेक्ट म्हणजे सरकार, तर त्याच्यामध्ये हा जो प्राणी आहे तो animal needs to be popular, it should be as a symbol, तो इतका फॅसिनेटिंग असायला हवा, कॅरिस्मॅटिक असायला हवा की माणसं त्याच्या संरक्षणासाठी पुढे येतील आणि फायनान्शियली सुद्धा या प्रोजेक्टसाठी मदत करू शकतील, अशा प्रकारचा प्राणी. आणि ज्यामुळे तो शीर्षस्थ प्रिडेटर असल्यामुळे तो संपूर्ण परिसंस्थेचं संरक्षण आपोआप करणार आहे किंवा त्याच्यामुळे संरक्षण होणार आहे. या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. वाघाची संख्या कमी होत होती, ते आपण बघू. व्हाय सेव्ह टायगर, जसं आपण म्हटलं, इट इज अन अम्ब्रेला स्पीशीज अँड या वाघाचे विविध शरीराचे भाग चायनीज मेडिसिन मध्ये वापरतात आणि त्याची अवैध वाहतूक त्यावेळी खूप जास्त प्रमाणात होत होती. जसं वाघाची कातडी आहे, त्याचं मांस आहे, हाडं आहेत, दात आहेत, नख आहेत आणि इतर अवयव सुद्धा त्यावेळी खूप अवैध रीतीने त्यांची वाहतूक होत होती आणि त्यामुळे आपल्याला टायगर वाचवण्याची अत्यंत गरज निर्माण झाली होती. वाघ हा देशाचा अभिमान आहे, आपल्याला माहिती आहे. वातावरण, कारण आपला राष्ट्रीय प्राणी आहे, तो वातावरण बदल रोखण्यात तो मदत करू शकतो, कारण जंगल राखू आपण. त्याला वाचवण्याच्या हेतूने आपण प्रोजेक्ट टायगर सुरुवात केली, तर आपण जंगल वाचवू, पाऊस येण्यास मदत होईल जंगल वाचली म्हणून, आणि लोकांसाठी रोजगार निर्मिती होईल या सगळ्या सफारींजमुळे, वाघाला बघायला येणाऱ्या प्राण्यांमुळे, आणि जनुकीय वैविध्य जपलं जाईल. या सगळ्या कारणांमुळे आपल्याला वाघ राखण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी तो प्रोजेक्ट टायगर, विच इज अ पॉप्युलर प्रोजेक्ट इन अवर कंट्री, भारतामधला सगळ्यात पॉप्युलर प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट टायगर. इथे रॉयल बेंगॉल टायगर पॉप्युलेशन, आपल्याकडे वाघ आहे तो सात प्रकारचे वाघ आहेत, त्याचे विविध प्रजाती आहेत. आपल्याकडे आहे तो रॉयल बेंगाल टायगर. 2019 मधल्या गणनेप्रमाणे 2967 इतके वाघ आज आपल्या देशात आहेत. मला वाटतं की याबरोबरच, जसं आपण म्हटलं की वाघ हा अम्ब्रेला स्पीशीज आहे, एपेक्स प्रिडेटर आहे, म्हणजे सगळ्यात वरती आहे तो पिरामिड मध्ये. तर त्याचबरोबर आपण एक दोन शब्द घेऊया या एपेक्स प्रिडेटर किंवा अम्ब्रेला ॲनिमल बरोबरच, आणि मग आपण जबाबदार वन्यजीव पर्यटनाकडे जाऊया. आता अम्ब्रेला स्पीशीज म्हणजे काय? आय विल जस्ट रीड इट फॉर यू. इट इज सिलेक्टेड फॉर मेकिंग conservation related decisions, protecting those species indirectly protect many other species and habitat. आपण मगाशी म्हटलं तसं की एका वाघाला आपण संरक्षित जेव्हा करतो तेव्हा त्याचं अन्न म्हणजे तृणभक्षी प्राण्यांचं अन्न म्हणजे गवत किंवा वनस्पती, आणि वनस्पती राखण्यासाठी चांगली जमीन, चांगलं जंगल हे आपण आपोआपच राखत असतो. त्याच्यानंतर दुसरा एक शब्द आहे फ्लॅगशिप स्पीशीज. पहिला होता अम्ब्रेला स्पीशीज, दुसरा फ्लॅगशिप स्पीशीज. These species are selected to act as an ambassador or icon or symbol for a definite habitat issue or environmental cause
अँड दस हेल्प्स इन कन्झर्विंग हॅबिटॅट. याचं उदाहरण दिलंय लायन टेल्ड मॅकॅक. लायन टेल्ड एक वानर असतं. या लायन टेल्ड मॅकॅकमुळे संपूर्ण हॅबिटॅट म्हणजे सगळं पर्यावरण सांभाळलं जातं आणि म्हणून त्याला फ्लॅगशिप स्पीशीज म्हणतात. नंतर तिसरं आहे कीस्टोन स्पीशीज. कीस्टोन स्पीशीज म्हणजे काय? द प्लांट ऑर ॲनिमल दॅट प्लेज अ युनिक रोल in the way ecosystem functions. It is often a predator. It has disproportionately large effect on its natural environment. म्हणजे तो प्राणी जर गेला, संरक्षित नाही झाला, कारण तो अपेक्स प्रिडेटर आहे टायगर प्रमाणेच, तर त्याच्यामुळे होणारं नुकसान पर्यावरणाचं आणि अनेक प्रकारच्या प्राण्यांच्या अधिवासाचं हे खूप मोठं असतं. आणि त्याच्यामुळे अगदी शीर्षस्थ प्रिडेटर नाहीसा झाला तर खालचे सगळे, ज्याला आपण डॉमिनो इफेक्ट म्हणतो ना, खालचे सगळे हळूहळू हळूहळू नष्ट होतील. आणि म्हणूनच या लोकांना, या प्राण्यांना सांभाळायला पाहिजे, त्यांना संरक्षण द्यायला पाहिजे, त्यांचं रक्षण करून त्यांची संख्या कशी वाढेल हे सुद्धा बघितलं पाहिजे. अर्थात आता अलीकडे आपल्याकडे झालेला प्रश्न असा आहे की जेव्हा प्राण्यांचा प्रदेश, ज्यांना जे प्राणी स्वतःची प्रादेशिकता जपतात त्या प्राण्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आणि प्रदेश मात्र तेवढाच राहिला, तर आपण आधी म्हणालो तसं ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट हा अटळ असतो. कारण प्राणी त्यांच्या अधिवासातून, संरक्षित क्षेत्रातून बाहेर येतात. त्याच्यात त्यांची चूक काही नसते. ते आपल्या पर्यावरणात येतात. काही वेळा आपण त्यांच्या पर्यावरणात जातो. जास्त वेळा माणूसच त्यांच्या पर्यावरणात जास्ती जात असतो. परंतु कमी होणारी संख्या वाढवणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच अशा प्रकारे वेगवेगळे प्रोजेक्ट आपण राबवत असतो, म्हणजे सरकार राबवत असते. जसं एक साधं उदाहरण द्यायचं तर कीस्टोन स्पीशीजचं, तर सी ऑटर कंट्रोल्स द पॉप्युलेशन ऑफ सी अर्चिन. कारण ते सी अर्चिनवर ते त्यांचं अन्न असतं. सी अर्चिन्स फीड ऑन जायंट सी वीड्स. समुद्रातील वीड्स ज्या असतात त्यांच्यावर ते त्यांचं अन्न असतं. विच गिव्ह शेल्टर टू मेनी अदर स्पीशीज. म्हणजे काय होणार, आता सी ऑटर गेला तर सी अर्चिनवर परिणाम होणार. सी अर्चिनवर परिणाम झाल्यामुळे जायंट सी वीड्सवर परिणाम होणार आणि सी वीड्स गेल्यामुळे सी वीड्सच्या आधाराने राहणारे अनेक प्राणी, अनेक जीव, अनेक प्रजाती नष्ट होणार. आणि म्हणून या प्रोजेक्ट टायगरचं महत्व खूप आहे, पण त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या देशामध्ये दिसतोय. कारण अनेक अभयारण्यांचा भाग वाघांचं संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर केलेला आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांबरोबरच आपण वाघाचं पण संरक्षण करत असतो. आता आपण येऊया जबाबदार वन्यजीव पर्यटन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे पशु सफारी साठी आपण जातो. जेव्हा आपण अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानात जातो तेव्हा आपण पशु सफारी घेतो. म्हणजे काय, त्याचे फायदे, त्याचे तोटे, काय करावे, काय करू नये आणि त्या दरम्यान कसं वागावं, या सगळ्या गोष्टी आपण आता बोलणार आहोत. सफारी म्हणजे शिकारीसाठी किंवा टेहळणीसाठी केलेली सफर किंवा वनयात्रा. खास करून जंगली श्वापदांच्या शिकारीसाठी किंवा त्यांच्या टेहळणीसाठी केलेली सफर, असा त्या सफारी या शब्दाचा अर्थ आहे. आणि सफर हा शब्द अरेबिक शब्दापासून, म्हणजे प्रवास करणे या शब्दापासून सफारी हा शब्द आता प्रचलित झाला आहे. आपण सगळेच पशु सफारी अगदी सहज म्हणतो, पण त्याचा अर्थ की जंगली श्वापदांच्या शिकारीसाठी किंवा टेहळणीसाठी आपण फक्त त्यांना बघायला जातो, कारण आपण संरक्षित क्षेत्रात जात असतो, त्यांच्यासाठी संरक्षित केलेल्या क्षेत्रात जात असतो. आता पशु सफारी याचे कोणते घटक असतात, जसं इथे म्हटलंय या स्लाइड मध्ये तुम्ही बघू शकता.
यामध्ये 4 महत्वाचे घटक असतात. एक सफारीचे आयोजन करणारे, दुसरे अतिशय महत्वाचे पर्यटक, नंबर 3 जंगल खातं, त्यांच्या परवानगीने या सफारी आरक्षित केल्या जातात, आणि कामगार म्हणजे जंगल खात्यातले माणसं, गाईड, तुमच्या जिप्सीचा चालक वगैरे. आता हे महत्वाचे घटक जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या सगळ्या लोकांची मानसिकता अतिशय महत्वाची आहे. जसं उदाहरणार्थ समजा सफारीचा आयोजक जर पर्यावरणाशी, पर्यावरण क्षेत्राशी, प्राणीशास्त्राशी जोडलेला असेल तर तो जास्त चांगलं आयोजन करू शकेल. तो जास्त चांगल्या प्रकारे पर्यटकांना पशु सफारी करण्यासाठी तयार करू शकेल. त्याचप्रमाणे जंगल खात्याची सुद्धा सकारात्मक मानसिकता असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या जिप्सीचे चालक किंवा गाईड आणि इतर माणसं, अगदी सहज उदाहरण द्यायचं तर आपल्या जिप्सीचा चालक जितका जास्त वाघ बघण्यासाठी प्रेरित असेल किंवा वाघ दाखवण्यासाठी प्रेरित असेल, ही चांगली गोष्ट आहे. परंतु काही वेळा हा उत्साह अति उत्साह होतो आणि मग नियमांचं पालन केलं जात नाही. या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या. आपण सहज सफारीला म्हणून जातो, पण त्या मागच्या या सगळ्या गोष्टी हे महत्वाचे, अतिशय महत्वाचे घटक आहेत, ते आपण लक्षात घेतले पाहिजे. तसंच जंगलामध्ये बफर झोन असते, म्हणजे अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानामध्ये बफर झोन असतो आणि कोर झोन असतो. बफर झोन मध्ये काही माणसं राहत असतात, म्हणजे राष्ट्रीय उद्यान तयार होण्याच्या आधीपासून त्या माणसांचं, त्या आदिवासी लोकांचं तिथे वास्तव्य असतं. पण हे आदिवासी त्यांच्या न कळत जंगलाचं रक्षण करत असतात. त्याचबरोबर त्यांच्याकडे वनस्पती आणि प्राण्यांविषयी खूप माहिती असते. म्हणजे वनस्पतींविषयी तर त्यांच्या औषधी उपयोगाविषयी खूप मोठी माहिती त्यांच्याकडे असते आणि आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. त्यामुळे बफर झोन मध्ये राहणाऱ्या आदिवासी लोकांना, जंगलातील लोकांना त्यांचं निसर्गावर इतकं प्रेम असतं, पण त्याचबरोबर ते जंगलावर अवलंबून पण असतात. परंतु ते कधीही निसर्गाच्या बरोबरीने राहत असूनही कधीही निसर्गाला ओरबाडत नाहीत, आणि त्यामुळे त्यांचं तिथलं अस्तित्व आपण स्वीकारलंच पाहिजे. कारण आपण जेव्हा सफारीत जातो ना, तेव्हा आपण बफर झोन मध्येच हिंडत असतो. दुसरी झोन असते कोर झोन. कोर झोन म्हणजे जंगलाचा गाभा. आता या गाभा क्षेत्रामध्ये जे प्राण्यांचं खास क्षेत्र असतं, प्राणी आराम करतात. काही वेळा केलेली शिकार त्या कोर झोन मध्ये नेऊन शांतपणे ते खातात, किंवा त्यांचे काही लहान पिल्लं तिथे असतात, मादा असतात. त्यांचं खाजगी आयुष्य असतं. हे सगळं खाजगी आयुष्य त्यांचं कोर झोन मध्ये असतं. त्यामुळे पर्यटकाला, पशु सफारी करणाऱ्याला कोर झोन मध्ये जाण्याची कधीही परवानगी नसते. हे सगळे जेव्हा आपण बघतो तेव्हा पुढचे 2 प्रश्न आपण घेऊया. बफर झोन मध्ये फिरतानाचे नियम, न पाळण्यास होणारा दंड, नियमाचं पालन का होत नाही, वगैरे. आता सफारीला जाताना काय करावं हे आपण आधी बघूया. सफारीचे जे नियम आहेत त्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं हे आपलं कर्तव्य समजावं. त्याचबरोबर नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना आपण उल्लंघन करण्यापासून परावृत्त करावं. त्यांना वन्य प्राण्यांचं महत्व आधी आपण समजून घेतलेलं असलं पाहिजे, ते त्यांना समजावून सांगावं. निसर्गाशी मिळत्या जुळत्या कपडे घातले पाहिजेत, ज्यामुळे वन्य प्राणी एकदम बिथरणार नाही. कारण त्याच्या ओळखीचा रंग पाहिजे. वन्य प्राण्याच्या ओळखीचे जे रंग आहेत, जसं अगदी
हिरवट रंगाचे, मातकरी रंगाचे असे कपडे घातले पाहिजेत. अगदी फ्लोरसंट कपडे किंवा फ्लोरसंट टोप्या किंवा फ्लोरसंट वरचा टी-शर्ट हे असलं घालता कामा नये. आणि समजा आपण असं घालून जंगलात गेलो आणि एखादा प्राणी समजा बिथरला, तर मग त्यात चूक कोणाची सांगा? त्यामुळे असे कपडे आपण न घालणं उत्तम. निसर्गाशी मिळत्या-जुळत्या रंगाचे कपडे घालावे. कॅमेरा तुम्ही नेता बरोबर आहे, पण त्याचबरोबर आपल्या डोळ्यांचा कॅमेरा जो सगळ्यात उत्तम आहे, तो आपण सतत ऑन ठेवला पाहिजे. म्हणजेच त्याचा अर्थ आपलं संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपलं प्राणी बघण्यामध्ये असलं पाहिजे. आणि डोळ्यांना एकदा दिसलेला प्राणी, डोळ्याने टिपलेला प्राण्याचा फोटो हा आपण कधीही विसरू शकत नाही. तसंच संभाषण, आवाज, म्युझिक हे टाळलं पाहिजे. कचरा आपण समजा काही नेलं असेल बरोबर खाण्यासाठी किंवा काही आपल्याकडे असेल, तर तो कचरा आपण स्वतःजवळ ठेवला पाहिजे. अभयारण्यात किंवा राष्ट्रीय उद्यानात कधीही कोणत्याही प्रकारचा कचरा आपण टाकता कामा नये. बरोबर पाण्याची बाटली असावी, पाणी असावं. आपण त्यांच्या सगळ्यात महत्त्वाचं, आपण त्यांच्या अधिवासात आहोत हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे एकच गोष्ट जर आपण लक्षात ठेवली ना, तर आपण पुढच्या अनेक गोष्टी टाळू शकतो. सफारीमध्ये काय करू नये? बफर झोन आणि कोर झोन आपण मगाशी म्हटलं. बफर झोनमध्ये नियमांचे उल्लंघन कसे होते? म्हणजे आपण फिरतोय बफर झोनमध्ये, पण काही-काही वेळी काय होतं, माणसं अतिउत्साही असतात आणि नियमांचं पालन आम्ही काय करायलाच पाहिजे का? असा प्रश्न त्यांना कायम पडलेला असतो. मग अशी माणसं जिप्सीच्या बाहेर जातात, वाकतात, क्वचित खाली उतरतात. जिप्सीचे ड्रायव्हर सुद्धा कधी-कधी आखलेला मार्ग सोडून, कारण पर्यटक त्यांना भरीस पाडतात आणि आखलेला मार्ग सोडून जो मार्ग कोर झोनकडे जात असतो, गाभा क्षेत्रात जात असतो, त्या क्षेत्राकडे जातात प्राणी बघण्याच्या हेतूने. वेळेचं बंधन न पाळणं, या सगळ्या सफारीमध्ये, राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्यामध्ये वेळ ठरलेली असते. ज्यावेळी तुम्हाला वन्यप्राणी बफर झोनमध्ये येतील आणि हिंडत असतील, शिकार करत असतील आणि त्यामुळे तुम्हाला दिसतील, त्याप्रमाणे वेळ ठरवलेली असते. सर्वसाधारणपणे सकाळी अगदी 6 ते 9:30 किंवा 10 अशी सकाळची वेळ असते आणि दुपारी 3 ते 6 जनरली अशी वेळ असते. तर वाघ आता दिसणार आहे, अगदी जवळ आहे. वाघाचे आपल्याला सर्व प्रकारचे संकेत मिळतायत की इथे वाघ आहे. म्हणून तिथे थांबून राहणं आणि वेळेचं बंधन न पाळणं चुकीचं आहे. समजा असं होत असेल, तर आपण पर्यटकांनी ड्रायव्हरला सांगितलं पाहिजे की आता 10 मिनिटं उरली आहेत. आपल्याला 10 मिनिटात मेन गेटशी पोचायचंय, तर त्याप्रमाणे आपण इथनं निघालं पाहिजे. तर हे वेळेचं बंधन पाळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आता वेळेचं बंधन जेव्हा पाळलं जात नाही, आता खूप स्ट्रिक्ट आहे. जनरली वेळेचं बंधन न पाळणं किंवा जिप्सीच्या बाहेर जाणं, या सगळ्या गोष्टीला खूप कडक शासन असतं. त्यामुळे आता माणसं हा प्रकार खूप कमी झाला आहे. हे जर सफारीमध्ये काय करू नये जे मी म्हटलंय, यामुळे अनेक लोकांना याची जाणीव झालेली आहे, पर्यटकांना, आणि त्यामुळे हे पर्यटक नियमांचं पालन करताना दिसतात. आणि असं अशी ग्वाही एक जो वाईल्डलाईफ पर्यटन अरेंज करतो त्याच्याकडनंच मिळालेली आहे आणि त्यामुळे हे नक्की खरं आहे. तसंच काही वेळेला कसं होतं, पिसं, शिंग यासारख्या गोष्टी उचलण्यासाठी क्वचित प्रसंगी तो गाईड जाऊन तुम्हाला शिंग उचलून आणून देतो, पण हा गुन्हा आहे. त्या त्या गाईडला काही होणार नाही. ते शिंग आता तुमच्याकडे आहे आणि तुमच्या बॅगेमध्ये, तुमच्या पिशवीमध्ये या वनक्षेत्रातील काहीही आढळलं तर तो तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. हा गुन्हा आहे. त्यामुळे असं न करणं हे सगळ्यात उत्तम. नंतर फोटो फ्लॅश न उडवणे, प्राण्यांच्या जवळ जाणे हे हे कधी करू नये. जरी प्राणी शांत दिसला तरी सुद्धा
प्राणी, यू नेवर नो वेन दॅमल विल फील इनसिक्युअर. प्राणी हल्ला का करतो? कारण त्याला भीती वाटते की हा समोरचा जो कोण प्राणी आहे तो आपल्यावर हल्ला करेल, आणि म्हणून हा प्राणी हल्ला करतो. तर त्याच्या जवळ न जाणं, आपण अंतर ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. शिट्टी न वाजवणं, आवाज, गलका, एकमेकांना हाका न मारणं. असं बरेच वेळा होतं की एका जिप्सीला टायगर दिसला, वाघ दिसला, त्यामुळे त्यांच्या संकेताने त्या ड्रायव्हरने दुसऱ्या जिप्सीना सांगितलं, आणि मग सगळ्या जिप्सी तिथे गर्दी करायला लागतात, आणि मग एका जिप्सीमधून दुसऱ्या जिप्सीमध्ये एकमेकाला माणसं आवाज देऊन, हाका मारून सांगत असतात, अरे इकडे बघ, तिकडे बघ. हे हे सगळं करणं टाळलं पाहिजे. रंगीबेरंगी कपडे घालणं टाळलं पाहिजे, मगाशी आपण म्हटलं. आणखीन एक महत्वाची गोष्ट, कुठल्याही प्रकारचं परफ्यूम किंवा अत्तर आपण जेव्हा जंगलात जातो तेव्हा टाळलं पाहिजे. खरं म्हणजे ना, कुठलंही म्युझिक, कुठलंही अत्तर, कुठलंही काय म्हणायचं, रंगीबेरंगी कपडे परिधान करणं, या गोष्टींची गरजच उडत नाही. तुम्ही जर निसर्गाचा आवाज ऐकलात, निसर्गातल्या मातीचा वास घेतलात, पक्ष्यांचं संगीत ऐकलं, त्यांचे आवाज ऐकले, त्यांचे कॉल्स ऐकले, पानांची सळसळ ऐकली, मंद सुगंध, जंगलाचा एक वास असतो, तो वास घेत राहिलात, तर या बाकीच्या गोष्टींची गरज पडत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या शहरात सोडून मग तुम्ही जंगलात जायला शिकलं पाहिजे. आणि कोर भागात न शिरणे हे सुद्धा काय करू नये, म्हणजे कोर भागात शिरणे हे करू नये. जसं मी मगाशी म्हटलं तसं बऱ्याच वेळा काही काही पर्यटक त्यांची मानसिकताच वेगळी असते. म्हणजे कसं की त्यांना वाघ बघायचाच असतो. तर मला एक अगदी आवर्जून सांगावंसं वाटेल की जंगल बघणं आणि जंगल अनुभवणं हे खूप महत्वाचं असतं. जंगलामधले आवाज ऐकतानाच तुम्ही मग्न होणं हे जास्त महत्वाचं असतं, आणि त्यासाठी तुम्ही जंगलात जाता. पण काही काही लोकांची मानसिकता अशी असते, पर्यटकांची, की त्यांना वाघ बघायचाच असतो. मग काही झालं तरी मग अशा वेळी पैशाचं आमिष दाखवून किंवा इतर प्रकारे प्रेशराईज करून गाडी कोर एरियात घातली जाते, आणि मग त्याचा दंडही होतो त्या चालकाला आणि गाईडला. इतकंच नाही तर अलीकडे त्या जिप्सीमध्ये असलेल्या 4ही लोकांना किंवा 5ही लोकांना पण दंड केला जातो. इतकंच नाही तर त्यांच्यावर एक काही काळासाठी जंगलात येण्यापासून बंदी देखील घातली जाते, आणि त्या ड्रायव्हर आणि चालकाला तर बंदी घातलीच जाते, पण पर्यटकांपर्यंत सुद्धा ही बंदी पोचू शकते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं आपण भान ठेवायला हवं. हे जरी खरं असलं की अलीकडे प्राण्यांना या जिप्सींची आणि माणसांच्या आवाजाची सवय झाली आहे. इतकी सवय झाली आहे की ते प्राणी, जिप्सी आणि त्यातली माणसं, हा जणू काही त्यांच्या आदिवासाचा एक भागच आहे, असं अलीकडे त्यांना वाटतं की काय, असं म्हणायला जागा आहे. पण एरवी जरी त्यांना त्यांचा आदिवासाचा भाग वाटत असला तरी सुद्धा माणसाकडून कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये, ज्यामुळे प्राणी स्वतःचा तोल सोडून तुमच्यावर हल्ला करेल. त्यात प्राण्याची 0% चूक असते जेव्हा प्राणी तुमच्यावर हल्ला करतो, या वन्य म्हणजे अभयारण्यामध्ये किंवा राष्ट्रीय उद्यानामध्ये. कारण तो इन्सिक्युअर त्याला वाटतं, असुरक्षित वाटतं, आणि म्हणून तो हल्ला करतो. त्यामुळे आपण नियमाने राहिलं, सगळे नियम पाळून जर आपण सफारी केली तर त्याचा आनंद काही वेगळाच आहे. आणि नुसता वाघ बघण्यापेक्षा इतर प्राणी बघा, त्यांचं सौंदर्य बघा, जंगल अनुभवा, वेगवेगळ्या पक्ष्यांची माहिती घ्या, वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती घ्या. प्रत्येक वनस्पती युनिक असते. त्या जंगलाचं कॅरेक्टर काय आहे ते बघा, पाण्याचे ओहोळ बघा, नंतर तिथे असलेले तलाव बघा. हे सगळं बघण्यात सुद्धा खूप गंमत असते. इतकंच नाही, कधी कधी असं होतं की प्राणी
दिसत नाही, वाघ दिसत नाही, परंतु तुम्हाला अ, सगळ्या प्रकारचे कॉल्स ऐकू येतात. म्हणजे अ, अ, माहीत असतं की आता इथे जवळच वाघ आहे, पण तो वाघ दिसत नाही. पण अ, या सगळ्या गोष्टी, इतर गोष्टी अनुभवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की अ, आपण अ, वाघ बघण्यासाठी काहीही करून वाघ दिसलाच पाहिजे, हे असं अ, अशी मानसिकता ठेवणं योग्य नाही. अ, आता बफर झोनमध्ये जेव्हा आपण फिरतो, तेव्हा जंगल खात्यातर्फे सुद्धा खूप काळजी घेतलेली असते, की माणसं कोर झोनमध्ये प्रवेश करणार नाहीत. ते त्यासाठी संरक्षक भिंत असते, कुंपण घातलेलं असतं, कॅमेरे लावलेले असतात. तसेच अ, वनरक्षक सुद्धा सगळ्या जिप्सींवर लक्ष ठेवून असतात. आणि त्यामुळे मग आपण सहसा अ, सहसा म्हणण्यापेक्षा कायमच अ, जे नियम आहेत, ते नियम आपण पाळले पाहिजेत. काही-काही वेळा काय होतं, की वाघाच्या पायाचे ठसे दिसतात आणि मग ठशाच्या मागे, मागे, मागे जिप्सी आपली जात असते, ठस्यांचा शोध घेत, घेत. आणि असं करत-करत कधीतरी आपण त्या संरक्षण भिंत, कोर झोनमध्ये जाण्यापासून रोखणाऱ्या संरक्षक भिंतीपर्यंत येतो. किंवा तिथे एक आडवा बांबू लावलेला असतो. पण कधीही तो बांबू, ती मर्यादा ओलांडून आपण कोर झोनमध्ये शिरायचं नसतं. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अगदी वाघाचा पगमार्क म्हणजे ठसा बघण्यात सुद्धा खूप मोठी गंमत असते. इथे मी 2 फोटो दाखवलेत, की जिथे तुम्ही ज्याला पग मार्क्स असं म्हणतात आणि नर आणि मादाच्या पायाचा ठसा वेगळा असतो. गादीमध्ये फरक असतो. गादीचा आकार मोठा असतो नराच्या पायामध्ये, तर मादाचा थोडा छोटा असतो. तसंच तुम्ही बघाल तर बोटं जास्त गोलसर असतात आणि बोटांमधलं अंतर पण जास्ती दिसतंय बघा तुम्हाला. तुम्ही या मधल्या अ, याच्यात बघितलं, मधल्या चित्रात बघितलं तर बोटां बोटं बोटांमधलं अंतर जास्ती असतं. पण मादामध्ये तुम्ही गादीचा भाग थोडासा टोकदार असतो पुढून आणि अंतर कमी असतं. बोटं सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात टोकदार अशी असतात. आता जेव्हा आपली जिप्सी जात असते, तेव्हा कडेकडेने चालत जाणाऱ्या वाघाचे हे पायाचे ठसे आहेत आणि तुम्हाला समजू शकतं, की आत्ताच इथून वाघ चालत गेलेला आहे आणि त्यासाठी मग पुढे परत त्याचा मागोवा घेत जिप्सीमधली आपली सफर सुरू होते. पण ह्यामध्ये खूप आनंद असतो. त्यामुळे वाघ दिसला नाही, तरी जंगल अनुभवणं या एका हेतूने तुम्ही सफारीसाठी गेलात ना, तर तुम्हाला खूप जास्ती आनंद होईल आणि वाघ दिसला तर नसच होईल. आता हे काही चित्र मी दाखवली आहेत. कशा जिप्सी एकमेकांच्या जवळ, अतिशय जवळ येऊन गल्ला करतायत, कल्ला करतायत आपण म्हणतो. एक यामुळे सुद्धा काही-काही वेळा प्राणी बिथरू शकतात. परंतु जसं मी मगाशी म्हटलं, की हल्ली वाघांना अ, आपसाचा भागच वाटतो जिप्सी. त्यामुळे ते शांतपणे रस्ता ओलांडून निघून जाताना दिसतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की वाघांना नेहमी अ, रस्ता ओलांडायला मदत केली पाहिजे म्हणजे त्यांना ओलांडू दिला पाहिजे. अ, हे अतिशय महत्वाचं आहे. समजा वाघ रस्त्यात बसलाय तर अ, तो उठून जाईपर्यंत तुम्हाला थांबणं भाग आहे. कारण जसं पहिला मुद्दा सांगितला मी, अत्यंत महत्वाचा सफारीला जाताना, की आपण त्यांच्या अधिवासात जातोय, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे त्या कलांना आपण घ्यायची. हा इतका तर प्राणी आपल्याला बघायला दिसतोय आणि जसं मी नेहमी म्हणते, की अ, स सौंदर्य स्पर्धांमध्ये जेव्हा त्या स्पर्धक चालत जातात, तेव्हा त्याला कॅटवॉक असं का म्हणतात? हे जर तुम्ही अभयारण्यात वाघाला चालताना बघितलत, तर लक्षात येईल. इतकी सुंदर चाल, इतकी सुंदर तजेलदार कातडी, अ, इतकं सुंदर शरीर, अ, या बघण्यातला आनंद काही वेगळाच असतो. इतर पशु सफारी सुद्धा आहेत, जसं सिंह सफारी, हत्ती सफारी, जिराफ बघण्यासाठी सफारी, एकशिंगी गेंडा, आपल्या काझीरंगामधला चित्ता, बायसन, हे नुसतं जस्ट फॉर द इन्फॉर्मेशन की असे इतर प्राणी बघण्यासाठी सुद्धा पशु सफारी असतात. जबाबदार आता आपण अगदी शेवटच्या भागाकडे येतोय. जबाबदार
निसर्ग पर्यटन, निसर्गाचं महत्व जाणणं, पर्यटक म्हणून जबाबदारी, पर्यटन विभागाची जबाबदारी, शासनाची जबाबदारी आणि स्थानिक लोकांची जबाबदारी. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बोलतो तेव्हा काय काय करायला हवं. आता हा पर्यटन व्यवसाय खूप बहरलाय. आता हे गेल्या 1 वर्षभरामधली गोष्ट वेगळी आहे. कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय पूर्ण ठप्प आहे. पण एरवी माणसं खूप पर्यटन करतात. जगभरातली माणसं पर्यटन करतात विविध कारणांनी. त्याला एक महत्त्वाचं कारण असं आहे, की आयुष्यात अलीकडे माणसाच्या आयुष्यात खूप ताणतणाव आलेले आहेत, धावपळ आहे. त्यामुळे मग जरा कुठे सुट्टी मिळाली, की माणूस पर्यटनाला पडतो. परंतु जेव्हा तुम्ही वन्यजीव पर्यटनासाठी जाता, तेव्हा मात्र तुम्ही वर सांगितलेल्या गोष्टी पूर्ण लक्षात ठेवल्या पाहिजेत. प्रवास हल्लीचा सुखकर झालाय, सोपा झालाय. खर्च करण्याची वृत्ती आहे, जास्तीचा पैसा माणसांकडे आहे आणि शिवाय पर्यटन करणं हा एक स्टेटस सिम्बॉल सुद्धा झालेला आहे. परंतु याचबरोबर पर्यावरणावर त्याचा काय होतोय परिणाम? माणसांची गर्दी कशी एखाद्या ठिकाणाची वाढतीये, सर्व प्रकारचं प्रदूषण, अतिक्रमण, संसाधनाचा अपव्यय, असुरक्षितता, प्लास्टिकचा प्रचंड वापर आणि त्याच्या पुढे या सगळ्या पुढे दिसणारा केविलवाणा निसर्ग आणि नवीन व्यवस्थेसाठी होणारी जंगलतोड, या गोष्टी पण आपण कुठेतरी लक्षात घ्यायला हव्यात. शासन किंवा स्थानिक संस्थांनी त्या जागेची धारण क्षमता याचा विचार करायला हवा. मला तर असं वाटतं, की कॅरिंग कपॅसिटी ऑफ दॅट प्लेस, एखाद्या पर्यटन स्थळाची कॅरिंग कपॅसिटी म्हणजे धारण क्षमता किती आहे हे तपासून त्याचा वैज्ञानिक रीतीने आखून तेवढ्याच लोकांना तिथे जाण्याची परवानगी देण्यात यावी असं मला स्वतःला वाटतं. शक्यतो पर्यटकांचा ओघ नियंत्रित करणं, स्थानिक जैवविविधतेचे, त्याचे ऐतिहासिक वास्तूंचे, जागेचे भौगोलिक महत्त्व पर्यटकांना सांगणं ही शासनाची जबाबदारी थोडीफार असू शकते. वर पर्यटन जो ऑर्गनाइज करतो सुद्धा ही जबाबदारी, की त्यांनी थोडंसं पर्यटकांना माहिती सांगणं अपेक्षित आहे. शासनाचे धोरण बोलपे नसावे. स्थानिक लोकांच्या जीवावर परिणाम, त्यांचा सहभाग कसा वाढेल अशी व्यवस्था शासनाने केली पाहिजे आणि त्यांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे. पर्यटकांची जबाबदारी, पर्यटनाला जाण्याआधी त्या ठिकाणची माहिती करून घेणं, सतर्कता बाळगणं, नियमांची माहिती करून घेणं, त्यातून एकदा तरी निसर्गरम्य ठिकाणी जरूर जा. त्यामध्ये अरण्य किंवा राष्ट्रीय उद्यानाचा समावेश करण्याचा आग्रह धरा. तुम्ही अशा प्रकारे जंगलात गेलात तर तुम्हाला तिथलं असू द्या, आपण बघितलं आपण काय काय शिकू शकतो, पण ती मनाची तयारी पाहिजे की हे मी प्राण्याकडून शिकले. दॅट्स ऑल व्हॉट आय हॅव. थँक यू व्हेरी मच.